बीडच्या पिंपळनेरमध्ये धनंजय मुंडे, सुरेश धस एकाच कार्यक्रमात, दोन कट्टर विरोधक धार्मिक कार्यक्रमात एकत्रित दिसणार. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले आज पोलिसांना शरण येणार. पुणे विमानतळ पत्रकार परिषद घेतल्यानंतर सरेंडर करणार. संरक्षण देण्याची व्हिडिओमधून मागणी. ससून समितीनं पुणे पोलीस आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडे अहवाल पाठवला. अहवालाच्या गोपनीयतेचा भंग होऊ नये यासाठी पुणे पोलिसांना टपालानं तर वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे कर्मचाऱ्यासह अहवाल पाठवला. त्र्यंबकेश्वरमध्ये बोगस दर्शन पासेसची विक्री. व्हीआयपी दर्शन पासचा काळा बाजार. 600 रुपयांच्या पासची विक्री 2000 रुपयांना. त्र्यंबकेश्वर संस्थांकडून संशयितांविरोधात गुन्हा. सोलापुरात सामाजिक वनीकरण घोटाळा. शासनाचा 109 कोटींचा निधी हडपला. 8 वन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी. जायकवाडी धरणातील पाणी पातळीत घट. पाण्याचं झपाट्यानं बाष्पीभवन होत असल्याचा परिणाम. मे जून पर्यंत पाणी कसं पुरवायचं याची चिंता. आणि तापमानाचा पारा वाढल्यानं गुळाचे दर घसरले. कोल्हापूरमध्ये गुळाचे दर 100 ते 200 रुपयांनी पडले.